भाजपवाल्यांची दादागिरी बघा, भाजपवाल्यांची दादागिरी बघा, भाजपवाल्यांची नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जामनेर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी 9 आणि नगरसेवक पदासाठी 244 अर्ज प्राप्त झालेले होते। छाननीच्या नंतर अध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवकसाठी 93 उमेदवार शिल्लक होते। आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता। उमेदवारी माघारी झाल्याच्या नंतर आता अध्यक्षपदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठी 59 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। आता 9 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि 17 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात आहेत। हे जे बिनविरोध झालेले आहेत 1 अध्यक्षपद आणि 9 नगरसेवक याच्या मान्यतेसाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाला आज प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। सर लोकांचे अर्ज बाद झाले सर। छाननीमध्ये अध्यक्षपदाचे 5 आणि नगरसेवकसाठी 151 नगरसेवक पदासाठी परत बोला। अध्यक्षपदासाठी 5 आणि नगरसेवक पदासाठी 151 अर्ज बाद झाले। सर नगराध्यक्ष पदासाठी काही ऑब्जेक्शन कोणाकडनं घेण्यात आलंय का किंवा त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया? नाही, अद्यापर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन किंवा कोर्टाकडनं कोणतंही आम्हाला काही सूचना अजून प्राप्त नाही झाली। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की आता माघारी दरम्यान आमच्यावरती दबाव तंत्राचा वापर केला जातोय, त्यामुळे राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक उमेदवार जे ते अज्ञातस्थळी रवा यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला, कोणावर दबाव टाकला, कोणावर दादागिरी करून माघार घ्यायला लावली, असं एखाद्या माणसाने सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला। मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या, उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे, पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत। काही हरकत नाही, निवडणूक करावी। आता काय अजून 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, 10-11 जागा अजून तुम्हाला 16-17 जागा आहेत 27-28 पैकी, त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात, लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं।